की कोण म्हणतं फक्त मुलीच विदा होत असतात, की कोण म्हणतं फक्त मुलीच विदा होत असतात, घरातील जबाबदारीचे ओझे घेऊन मुलं सुद्धा घर सोडत असतात, की ज्या गोष्टी यांच्या नशिबात नाही नेमकं हे त्याच गोष्टीच्या मागे असतात, की ज्या गोष्टी यांच्या नशिबात नाही नेमकं हे त्याच गोष्टीच्या मागे असतात आणि कधी प्रेमासाठी तिच्याकडं तर कधी जॉबसाठी सरकारकडे भीक मागत असतात, की किती मेहनत घेतली तरी ज्यांची स्वप्ने अपुरीच राहतात, की किती मेहनत घेतली तरी ज्यांची स्वप्ने अपुरीच राहतात आणि या वेळेला झालं म्हणून काय झालं, पुढची वेळ नक्की आपली असेल असं म्हणून जे पुन्हा तयारी लागतात ती खरी मुलं असतात. ती मुलांचं मन जग कधी जाणूनच घेत नाही, ती मुलांचं मन जग कधी जाणूनच घेत नाही आणि आतून ते किती हळवं आहे हे त्यांच्या मनातल्या खोलीत कोणी शिरूनच पाहत नाही. की आजही आईची आठवण आली तरी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुटतात, की आजही आईची आठवण आली तरी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुटतात, तरी सुद्धा लोक म्हणतात की मुलं कधी रडतच नसतात. अनेक प्रश्न विचारायचा आहे मला त्या सर्व ताईंना, की कधी लागला नकळत धक्का तर तुम्ही त्यांना रस्त्यात मारता का, की कधी लागला नकळत धक्का तर तुम्ही त्यांना रस्त्यात मारतात का, आणि काही मुलं असतील लबाड भामटी म्हणून त्यासाठी तुम्ही इतर सर्व मुलांना जबाबदार मानता का.